नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनवरती. गुढीपाडव्याच्या मराठी नूतन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आय होप तुम्ही सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि आनंदित असाल, मजेत असाल. गाईज, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला नेक्स्ट व्हिडिओ. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की IRCTC रिलेटेड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की IRCTCचं अकाउंट कसं क्रिएट करायचं है ना वेबसाईटवरून. तर बाकी हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवण्याचं एवढंच कारण आहे की हिंदीमध्ये यावर ऑलरेडी व्हिडिओज बनलेले आहेत. तुम्ही रेफर करू शकता, यूट्यूबला सर्च करा, तुम्हाला भेटून जाईल है ना. तर माहिती असेल तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू शकता, परंतु गाईज जाता आता प्लीज या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर नक्की करा, ज्यामुळे ज्यांना माहीत नसेल त्यांना ह्या व्हिडिओमधनं काहीतरी नवीन शिकायला भेटेल है ना. बाकी चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करून ठेवा, ज्यामुळे नेक्स्ट अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील. यापुढे आपण अनेक व्हिडिओ बनवणार आहोत, जसे की IRCTCला आपण जे नवीन दिव्यांग रेल्वे कन्सेशन कार्ड अप्लाय केलेलं आहे, तर ते कार्ड वापरून तिकीट कसं बुकिंग करायचं याबद्दल देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत नेक्स्ट येत्या काही दिवसांमध्ये. सो त्यासाठी है ना. सोबत व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहे, खरं तर तुमचा प्रतिसाद इतका भेटतो आहे त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू. परंतु तुम्हाला अजून काय एक्सपेक्टेशन आहेत, काय अपेक्षा आहेत, ह्या देखील आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा है ना. आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि एक कमेंट्स मी खूप म्हणजे लक्षपूर्वक काळजीपूर्वक वाचतो आणि त्यांना रिप्लाय देण्याचा देखील माझा प्रयत्न असतो है ना. सोबत मराठी युजर्ससाठी आपला फिमेल आणि मेलसाठी व्हॉट्सअप ग्रुप आहे, तुम्ही त्यावर देखील जॉईन होऊ शकता, ज्यामुळे तुम्हाला ज्या काही समस्या येत असतील तंत्रज्ञानाशी संबंधित त्याचं निराकरण करण्याचं काम आपण ह्या समूहांच्या माध्यमातून करत असतो. बऱ्याच जणांना कमेंट देखील मी वाचली होती की यूट्यूबच्या अबाउट पेजमध्ये प्रॉब्लेम येत होता, लिंक इनव्हॅलिड दाखवत होते, तर तो प्रॉब्लेम मी आता सॉल्व्ह केलेला आहे है ना. त्यामुळे तुम्ही लिंकवर अबाउट पेजमध्ये लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुप है ना, त्यावर क्लिक करून डायरेक्टली मेसेज करू शकता. सोबत कुठली तुम्हाला अडचण असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि ईमेल ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तुम्ही त्यावर कॉन्टॅक्ट करून आम्हाला संपर्क साधू शकता है ना. तर चला, जास्त वेळ न घालवता फटाफट आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूया. सो गाईज, IRCTC चं अकाउंट क्रिएट करण्यासाठी पहिल्यांदा तर आपल्याला IRCTCचं ॲप्लिकेशन घ्यावं लागेल प्लेस्टोरवरून है ना. तर तुम्हाला प्लेस्टोरवर जायचं, सर्च करायचे IRCTC रेल कनेक्ट, येऊन जाईल, किंवा डायरेक्टली सिम्पली डिस्क्रिप्शन बॉक्समधून जा DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरती. या ठिकाणी तुम्हाला दोन्ही लिंक भेटून जाईल, वेबसाईटची देखील आणि ॲप्लिकेशनची देखील. वेबसाईटचा उपयोग कधी होणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि ॲप्लिकेशनचा उपयोग कधी होणार आहे ते सांगणार आहे ना. तर सिम्पली तुम्हाला जर वाटत असेल काय अडचण, तर तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम चॅनल, वेबसाईट, व्हॉट्सअप चॅनलवरनं मूव्ह करू शकता. तर सिम्पली मी IRCTC रेल कनेक्ट ॲप्लिकेशन इन्स्टॉल केलेलं आहे प्ले स्टोअरवरनं. आता ओपन करतो आहे है ना. त्यासाठी मी IRCTC Rail Connect. वरतीच होता है ना. Instagram. तर Instagram. Instagram. Internet. IRCTC Rail Connect. है ना, वरतीच होता, पण ठीक आहे. असं मी याच्यावरती क्लिक करतो आहे Validating. IRCTC Rail Connect. IRCTC Rail Connect. है ना. व्हॅलिडेटिंग म्हटलं ते. IRCTC Rail Connect. Login. इथे एक लॉग इन नावाचा ऑप्शन आहे ना. बाकी ते जे काही सगळे ऑप्शन्स आहेत, ट्रेन वगैरे हे आपण नंतर एक्सप्लोर करू है ना. याच्यात आपल्याला जास्त काही घुसायचं नाही, सध्या तर आपल्याला फक्त अकाउंट क्रिएट करायचं आहे, त्यामुळे आपण लॉग इन करूया है ना. बाकी तुम्हाला जर वाटत असेल मराठीमध्ये व्हिडिओ बनवत असेल, एक हिंदीत व्हिडिओ बनवण्यात यावा, तर नक्की कमेंट करा, आपण त्यावर देखील विचार नक्की करू. Login. ओके, लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला Username. Inbox. Enter password. इथे पासवर्ड विचारेल. Show password. Forgot account details. ओके, इथं तुम्ही क्लिक करून अकाउंट डिटेल फॉरगेट केलं तर फॉरगेट झालेलं असेल तर तुम्ही ते बघू शकता. Register user. तर आपल्या मेन अकाउंट क्रिएट करायचं म्हणून आपण डायरेक्टली रजिस्टर युजर्सवरती क्लिक करणार. आता या रजिस्टर युजरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्टली IRCTCच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाल है ना. वेबसाईटवरनं आपल्याला अकाउंट क्रिएट करायचे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा ॲप्लिकेशनवरती येणार आहोत. यातली महत्त्वाची सेटिंग जी आहे ती मी तुम्हाला ही ॲप्लिकेशनमध्ये सांगणार आहे, ती वेबसाईटवरती नाही आहे. ओके, सो मी याच्यावरती क्लिक करतो आहे. ॲप्लिकेशनची लिंक आणि वेबसाईटची लिंक पुन्हा एकदा सांगतो आहे, DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तुम्हाला, ज्याच्या लिंक सगळ्या आपल्या सोशल मीडियाच्या सगळ्या लिंक्स आहेत त्या अबाउट पेजमध्ये. सोबत तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील आहेत है ना. आणि हा व्हिडिओ पुढे नेण्याआधी मी तुम्हाला एकच सांगेल, जर तुम्ही अजूनही दिव्यांगजन रेल्वे कन्सेशन कार्डला अप्लाय केलेलं नसेल तर तुम्ही
तो व्हिडिओ नक्की बघा. आपल्या व्हिडिओजमध्ये चॅनलच्या इन्फोमध्ये जाऊन व्हिडिओजमध्ये जा, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. है ना, खूप सोप्या पद्धतीने आपण सांगितलेलं आहे की बऱ्याच जणांना हे कार्ड, काहींना तर 2-2 दिवसात अक्षरशः कार्ड भेटले आणि त्यांनी स्वतः कुणाची मदत नाही घेता अप्लाय केलेलं आहे. सो त्यामुळे नक्की तुम्ही ट्राय करा. जर अप्लाय नसेल केलं तर फक्त UID कार्ड वापरून तुम्हाला ते अप्लाय करायचं आहे. सोबत UID कार्डची EKYC तुम्हाला आधी करणे बंधनकारक आहे. तर UID EKYCचा देखील व्हिडिओ आहे. आणि नुकतंच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिव्यांग सहाय्यक पोर्टल चालू केलेलं आहे. सगळ्या दिव्यांगांना, महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना त्यावर नोंदणी करणं बंधनकारक आहे. त्यामुळे तुम्ही त्याचा देखील आपण व्हिडिओ बनवलेला आहे. हे तिन्ही व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. सगळ्या लिंक्स व्हिडिओच्या जमलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करेल. है ना, अन्यथा तुम्ही व्हिडिओजमध्ये जाऊन बघू शकता. सो आपण क्लिक करतो आहे रजिस्टर युजरवरती. है ना, सोबत जर तुम्ही आत्ता व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर करत राहा. चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सो तुम्ही सबस्क्राईब करा. मी रजिस्टरवरती क्लिक करतो. रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्टली आपण जाऊ वेबसाईटवरती. है ना, तर आपण वेबसाईट लोड होण्याची 0%. Chrome. वाट IRCTC पाहतो. official Indian Railway Catering and Tourism Corporation portal. 0%. है ना, हे तुम्हाला असं बोलेल की 0%. तर या ठिकाणी 0%. वेबसाईट लोड झालेली 0%. आहे. ओके, पूर्णपणे. तर IRCTC official Indian Railway Catering and Tourism Corporation portal. है ना, IRCTC ऑफिशियल, है ना, बोलला ना. तर इथं तुम्हाला IRCTC. Create your IRCTC account. है ना, क्रिएटर IRCTC अकाउंट लेफ्ट राईट स्वाईप करतोय मी. Click here to log in application. इथं क्लिक केलं तर तुम्ही ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन करू शकता डायरेक्टली. है ना, हे 2-3 सूचना आहेत. Garbage/dump user profile. May lead. 2. Opening advanced reservation period. Art. Ticket opening tag. Ticket booking for authenticated users is allowed only after day from date of user registration. Excluding the day of registration. User may authenticate their user profile. Username. Edit box. तर आता गाईज माझ्या बाबतीतला एक किस्सा सांगतो आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. माझा मोबाईल नंबर जो आहे त्यावर ऑलरेडी कोणतरी अकाउंट क्रिएट केलेलं आहे आणि मी जेव्हा क्वेरी रेज करत होतो IRCTCच्या वेबसाईटवर, तर ते असं म्हणतात की लिमिट एक्सिडेड, प्लीज लॉग इन अगेन अँड ट्राय टू प्रॉपर इनपुट. है ना, तर त्यामुळे आपल्याला आता DS ब्लाइंड टेक्निकल सल्युशनच्या नंबरवरनं आपल्या यूट्यूब चॅनलचं अकाउंट बनवायचं आहे. है ना, खरं तर आपण व्यक्तीचं अकाउंट बनवतो पण आता वेळ माझ्यावरती आली त्यामुळे त्या आपण ट्राय करतो आहे. ओके, तर युजर नेमचा क्रायटेरिया असा आहे, तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. कुठल्याही प्रकारचं बीट टाकता येईल. जसं की आपण सिम्पली आपल्या नाव आणि वरती 2-3 आकडे म्हणजे नंबर्स, ओनली नंबर्स अँड लेटर्स आर अलाउड, अशाच टाईपमध्ये तुम्ही टाकू शकता युजर नेम. ओके, हा युजर नेमचा क्रायटेरिया आहे. त्यानंतर इथे पुढे फुल नेम आहे. है ना, Full name. Edit box. इथं फुल नेम टाकायचं तुम्हाला. जेव्हा युजर नेमला तुम्ही युजर नेम टाकला फुल नेमला क्लिक करा तेव्हा एकदा लेफ्ट स्वाईप करून बघा. जर तुमचं युजर नेम अवेलेबल नसेल तर ते म्हणाल द युजर नेम इज नॉट अवेलेबल, मग तुम्हाला तिथं दुसरं युजर नेम टाकावं लागेल, त्याशिवाय पुढे जाणार नाही. है ना, फुल नेम नंतर तुम्हाला इथं Password. Password. Edit box. पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्डचा क्रायटेरिया असा आहे की मिनिमम 11 कॅरेक्टर्स, है ना, आणि मॅक्झिमम 15 कॅरेक्टर्स. त्याच्यामध्ये त्याने असं सांगितलं आहे की पहिलं तुम्ही एक कॅपिटल लेटर्स आणि बाकी स्मॉल लेटर यूज करा. सोबत एक हॅश ॲड, त्याच्यानंतर $, ह्याच्यापैकी एक सिम्बॉल्स असलं पाहिजे आणि बाकी 1 to 9 आणि A to Z वाले नंबर्स लेटर्स याचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. है ना, ते पुढे तुम्हाला दाखवतं पण. है ना, पण याच्यात त्यांचं असं म्हणणं आहे की रिपीटेड पासवर्ड नको, जसं A 1 2 3 999 111 000 तुमचं ABCD XYZ असे रिपीटेड लेटर्स पण नको आहेत. है ना, पासवर्ड टाकताना. तर ह्या तुम्हाला काळजी घ्यायची. ओके, त्यानंतर तुम्हाला हे इथे एक बटन आहे ह्या पासवर्डच्या शेजारी सायलेंट बटन, ह्याला क्लिक केलं की तुम्ही इथं तुम्ही जो पासवर्ड टाकला आहे लेफ्ट साईडला स्वाईप करून तो बघू शकता. है ना, अशा टाईपचा हा इंटरफेस आहे. ओके, तर पुढे तुम्हाला कन्फर्म पासवर्ड आहे, इथे क्लिक करून तुम्ही पासवर्ड कन्फर्म करून इथं क्लिक करायचं आणि पुढे तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे. है ना, आणि ते ऑलरेडी कंट्री सिलेक्टेड आहे, त्याला काय करायचं नाही. मोबाईल नंबर विदाऊट ISD कोड, है ना, STD कोड टाकतो, मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे कॅप्चर कोड टाकून, है ना, इथे कॅप्चर कोड टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. सो आपण काय करूया, ही सगळी इन्फॉर्मेशन भरून येऊया. मी इथं तुम्हाला पटापट टाकतो आणि बाकी आपण नंतर लगेचच कनेक्ट होऊया. ओके, सो वेट फॉर मिनिट. ओके, Off. Aeroplane. Off. 22%. Display. Tick. On. Location recording on. Facebook. This app is password. 0519. Record pause recording. Add. सो गाईज मी स्क्रीन हाईड केली. है ना, Opening advanced reservation. DSDTS 2026. Edit box. इथं मी युजर नेम टाकलं आहे.
है ना. तर युजरनेमचा मिनिमम आपला क्रायटेरिया आहे 3 to 35 कॅरेक्टर है ना. नो स्पेसेस, नो अंडरस्कोर ॲट, ओनली लेटर्स आर नंबर है ना. मी सांगितलं तुम्हाला तशा पद्धतीने तुम्हाला युजर नेम टाकायचं आहे. तर तुमचं फुल नेम टाकायचं आहे है ना. DS Blind Technical Solution. Edit box. यानंतर Password. 15 characters. इथं Edit box. पासवर्ड 15 कॅरेक्टर टाकला आहे. इथं तुम्ही क्लिक केलं है ना या बटनला, तर इथं IRCTC Official Indian Railway Catering and Tourism Corporation Portal. आणि इथं तुमचा DSBDS पासवर्ड दाखवा. 2026. हे बघा Opening it. DS Blind underscore Tech 20. Edit box. है ना. हा पासवर्ड पण ट्राय करू नका, कारण खूप मी कॅपिटल स्मॉल केलं. ठीक आहे. याला पुन्हा क्लिक केलं की हा पासवर्ड पण तुमचा हाईड होणार. म्हणजे तुम्ही कन्फर्मेशन करण्यासाठी तुम्ही DSBDS है ना 2026. याचा उपयोग करू Password. शकता. 15 characters. Edit box. पासवर्डचा क्रायटेरिया तुम्हाला मी मगाशी सांगितलं, तरी पण एकदा वाचून घ्या Password. Heavy check mark. Minimum limit to maximum 15 characters allowed. है ना. मी जसं सांगितलं तुम्हाला मगाशी Heavy check mark. Password must contain at least one small and one capital alphabet. है ना. एक स्मॉल एक कॅपिटल पाहिजे Heavy check mark. At least one numeric digit and one special character at $1%. है ना. एक $1 न्यूमेरिक आणि $1% हे एक स्पेशल हे पण पाहिजे त्यांना है ना, सिम्बॉल्स. Password should blind underscore. Password should not contain any sequence or repeated numbers like 123, 000, 111, etc. है ना. Heavy check mark. हे पण तुम्ही हे 4 सूचना Password पासवर्डच्या. should blind underscore Tech 20. Edit box. पासवर्ड इथून मी हाईड केला. Minimum limit to maximum. Invalid email. Select. Yes, Collapse. same Select. Select technical. Invalid email ID may lead to the activation of IRCTC account. इनव्हॅलिड ईमेल आय डी असेल तर डायरेक्टली अकाउंट डिॲक्टिवेट होईल है ना. Select technical solution. Collapsed. +91. India. इथे पुढे मोबाईल नंबर आहे Please required. Huh? Please submit mobile number without a decode. आणि Required. Capture image here. कॅप्चर कोड. तर कॅप्चर कोड कसा सॉल्व करायचा हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही आमचा दिव्यांगजन रेल्वे कन्सेशन कार्डला जो अप्लाय करण्यासाठी जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये आम्ही तुम्हाला कॅप्चर कोड सॉल्व करून दाखवलेला आहे. कशा पद्धतीने आपण यायला प्रॉन्ट देऊन फक्त आपल्याला कॉपी पेस्ट मारायचं आहे, तिथून उचलून इथे पेस्ट मारायचं आहे. तर तो कशा पद्धतीने करायचा हे तुम्ही नक्की पहा. तुम्हाला त्यामध्ये सगळी डिटेल इन्फॉर्मेशन भेटून जाईल है ना. नाहीतर सिम्पली तुम्ही टॉकबॅक मेनू ओपन करायचा आहे, याच्यावर फोकस ठेवून डिस्क्राईब इमेज करायचे आणि तिथं तुम्हाला टेक्स्ट वाचून दाखवेल त्यामधले कॅरेक्टर तुम्हाला टाकावं लागतील कॉपी पेस्ट मारून किंवा एआयला प्रॉन्ट देऊन है ना. तर जर ते विदाऊट स्पेसेस तुम्हाला एक कॅरेक्टर टाकायचे, पण याच्यात इथं प्रॉब्लेम असा की काही कॅरेक्टर स्मॉल आहेत काही कॅपिटल, त्यामुळे तुम्हाला ते एआयला व्यवस्थित प्रॉन्ट द्यावं लागेल. व्हॉट इज द कॅप्चर कोड, आणि त्यानंतर तो जो कॅप्चर कोड तुम्हाला सांगेल तो कॉपी पेस्ट इथं मारायचा आहे. ओके. त्यानंतर इथं सबमिट बटन आहे है ना. तर आपण सबमिट बटनला Edit box. Click to refresh capture. Submit. सबमिट बटनला क्लिक करण्याआधी स्क्रीन एकदा मी शो करतो आणि लगेच सबमिट बटनला क्लिक करतो. याचं कारण असं आहे की हे जर दाखवलं असतं तर यूट्यूबला कॉपीराईट. Submit. सो गाईज सगळी इन्फॉर्मेशन आपण भरलेली आहे. कॅप्चर मात्र व्यवस्थित भरा है ना. जर पहिल्यांदा इनव्हॅलिड कॅप्चरचं एरर आलं तर तुम्ही पुन्हा 2-3 वेळेस कॅप्चर टाकू शकता. कॅप्चर चेंज होतं ना. जर पहिल्यांदा कॅप्चर चुकला तर खाली सबमिटच्या खाली जर तुम्ही क्लिक केलं ना है ना, तर इथं तुम्हाला एक इनव्हॅलिड कॅप्चर म्हणून येतं. Link to 133. DS Blind Tech. Minimum limit to maximum 15 characters. Collapsed. +91. India. Please select technical solution and team. Submit. Button E. Edit. Submit. Invalid capture. है ना. पहिल्यांदा मला चुकलं म्हणून ते इनव्हॅलिड कॅप्चर नाव आहे ना. Submit. तर असं एरर आहे त्याला है ना, जर कॅप्चर चुकला तर. सो आता आपण सबमिटवरती क्लिक करतोय. Submit. Okay. Okay. ओके. बघा Will be verified next. Press OK to continue or cancel for return. ओके. तर व्हेरीफाय नेक्स्ट म्हणजे तुमचा कॅप्चर बरोबर आलेला आहे. आपण इथं सिम्पली ओके करूया Okay. है ना. IRCTC Official Indian Railway Catering and Tourism Corporation Portal. ओके. तर तुम्हाला OTP आलं एक. Collapsed. Accuracy is 459,470 OTP for mobile number ओके. verification. 459 470. ओके. आपण इथं OTP टाकूया. Collapsed. IRCTC Official Indian Railway Catering and Tourism Corporation Portal. IRC. Create your IRCTC account. Click here to log in application. 1. Garbage/Unfell user. 2. Opening event. Link to 133. DS Blind Technical. Password. Heavy check mark. Minimum limit to max. Enter OTP. Edit box. This debug master. Enter OTP. Edit box. इथं OTP Enter टाकतो OTP. आपण Edit है ना. box. Alternative. 5. 4. 6. 5. 5. J. Juliet. I. 8. 9. 9. आणि 5. 4. 7. म्हणजे तुम्हाला इथं 0. व्हेरीफाय करायचं थोडक्यात. Email. Asterisk. आणि विशेष गोष्ट आहे आपला 450. Email. Select technical. Enter OTP. Edit box. ईमेलचा OTP देखील आपल्याला इथं टाकायचा आहे. Oh. तर आपण सिम्पली पटकन ईमेलचा OTP बघून घेऊया है ना. आणि Eloquence PDF. File manager plus. Form tab. इथं तुम्हाला दोन्ही याचे OTP टाकावे लागतात, हे मात्र लक्षात ठेवा है ना. Google. Exhibit trades. Google. Gmail. ओके. सो मी याच्यावरती फक्त सिम्पली काय करतोय. Madam Literate. Madam. More options. More. Tag. Inbox. Signed in as Diana. Switch account. Collapse account list. DS Blind Technical. Primary. Primary. Unread. Ticket admin. IRCTC is online rail ticket reservation user registration confirmation. This is a system generated table. Please do not reply to this email ID. आपल्याला OTP बघायचा आहे है ना. DS. We thank you for your registration. Your user is
regards. Your email list verification OTP code is 953,013. 953 Overdue. 013. तर आपल्याला हा OTP ईमेल OTP मध्ये टाकायचा आहे है ना. Oh, IR. For email. Asterisk. Select. Enter OTP. Edit box. इथं Enter OTP. Edit box. Alternative fill. 8. 953 5. 5. 3. हे OTP व्यवस्थित बघून घ्या 0. है ना. 0. 1. आणि 4. 3. 4. हो Deleted. 4 deleted. 5. R. E. Echo. 4. 3. ओके. आपण फर्स्ट टाइम असं असेल की यूट्यूब चॅनलच्या नावाने आपण अकाउंट बनवलं आहे. रेल्वेला माहिती आहे आपल्याला, फक्त आपण सगळे एन्क्वायरीसाठी केले. Verify कारण email तो OTP. माझा जो युजर नेम आहे ऑलरेडी माझ्या नंबरवरती कोणतरी अकाउंट क्रिएट केलेलं होतं, त्यामुळे मला ते काही जमलं नाही करायला है ना. त्यामुळे आपण बाकी काय राहिलं का फक्त बघून घेऊ. 953. Verify email with OTP. ओके. व्हेरीफाय ईमेल. Verify email with OTP. IRCTC official Indian Railway Catering and Tourism Corporation portal. Keyboard hidden. आता बघूया आपण काय आलं आहे. Welcome DS Line Technical Solution. Your IRCTC user ID has been created successfully. Please click continue to complete your profile and use IRCTC editing services. ओके. इथं आपण Continue. कंटिन्यू करू शकतो. आपलं अशा पद्धतीने आपला जो अकाउंट आहे ते सक्सेसफुली क्रिएट झालेलं Delete later. आहे है ना. No next तर default. आपण प्रोफाईलमध्ये जास्त काय नाही. Continue. IRCTC official Indian Railway Catering and Tourism Corporation portal. Tick. प्रोफाईलमध्ये आपण फक्त बघून घेऊ काय आहे है ना. Please ensure that date of birth. Edit box. Transgender. इथं तुम्ही तुमचं जेंडर चूज करू शकता Male. है ना. Tick. Male. Opening advanced reservation hearing. 1. Opening advanced tick. Female. Trans. Date of birth. Please ensure that इथे तुमची डेट ऑफ बर्थ आहे Edit box. आणि इथं तुमचा ॲड्रेस टाकायचा पण तुम्हाला पिनकोड, सिटी State. Edit box. आणि Collapsed. Select the post office. स्टेट पोस्ट ऑफिस आणि Please inform me about IRC. हिला चेकबॉक्स Please करून inform Abbott State card. Slash. Abbott document. Slash. About underscore I. I have read the brief. इथं पण तुम्हाला चेकबॉक्स करायचा आहे. चेकला चेकबॉक्स आणि Submit. सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचे प्रोफाईल डिटेल्स डेफिनेटली सबमिट होऊन जाईल आणि तुमचं अकाउंट प्लस प्रोफाईल दोन्ही बनून जाईल. बाकी तिकीट बुकिंग कसं करायचं किंवा आधार ऑथेंटिकेशन करायला लागलं आता कंपल्सरी केलं आहे, ते कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आय होप तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलवर जर नवीन असेल तर नोटिफिकेशन बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज भेटत राहतील आपल्या DS ब्लाइंड टेक्निकल सोल्युशनच्या व्हॉट्सअप टेलिग्राम चॅनलवरती. याची आपण वेळोवेळी तुम्हाला डे टू डे अपडेट्स देत राहतो, त्यामुळे ते देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आपलं फेसबुक, इंस्टाग्राम अकाउंट आहे ज्यामध्ये आपल्या शॉर्ट्स, टिप्स असतात, ट्रिक्स असतात है ना. सोबत तुम्हाला ॲप्लिकेशन आणि वेबसाईटची लिंक देखील या ठिकाणी आम्ही दिलेली आहे. कमेंट करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला, कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला नवीन काहीतरी करण्यासाठी नेहमी भाग पाडत असतात. सो पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ आपण इथेच संपूया. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.